BA प्रथम वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या लेक्चरमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार खिस्ते स्वागत करतो। मागील तासामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची इतर अर्थव्यवस्थेसोबत तुलना या मुद्द्याचा अभ्यास करत होतो। या मुद्द्यांतर्गत आपण भारतीय अर्थव्यवस्थेची इतर अर्थव्यवस्थेसोबत तुलना करताना वेगवेगळ्या घटकांचा आधार घेतला होता। यामध्ये सर्वप्रथम आपण जीडीपी, आशिया खंडामध्ये भारताचं स्थान या ठिकाणी आहे आणि आपण जागतिक अर्थव्यवस्थेसोबत ज्यावेळेस तुलना करतो त्यावेळेस एक प्रतिकात्मक चित्र म्हणून या ठिकाणी मी दाखवलेलं आहे। तर मागील तासामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची इतर देशांसोबत तुलना करताना जीडीपी म्हणजे काय, पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय आणि अॅन्युअल ग्रोथ म्हणजे वार्षिक वृद्धी जीडीपी मध्ये किती टक्क्यांनी झाली, या तीनही संकल्पनांचा अभ्यास आपण इतर देशांच्या सोबत तुलनात्मक पद्धतीने केला होता। त्यानंतर आपण कंपॅरिझन ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी इन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या संदर्भामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची इतर देशांसोबत तुलना केली होती आणि या तुलनेमध्ये भारत देश हा जागतिक पातळीवरती लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असताना आपण अभ्यासला होता। आजच्या या तासामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची इतर अर्थव्यवस्थेसोबत जी तुलना करणार आहोत ती तुलना अभ्यासत असताना आपण वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास करणार आहोत। या वेगवेगळ्या क्षेत्रांच्या आधारे आपण इतर देशांशी भारतीय अर्थव्यवस्थेशी तुलना करणार आहोत। तर सर्वसामान्यपणे कोणत्याही अर्थव्यवस्थेचे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, या तीन क्षेत्रांच्या पासून कोणतीही अर्थव्यवस्था ही तयार झालेली असते। हे तीनही घटक जीडीपीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, कारण या तीन क्षेत्रातील जे उत्पादन आहे या उत्पादनाचं चालू बाजार किमतीला काढलेलं मूल्य म्हणजे आपण सर्वसामान्यपणे जीडीपी असं म्हणतो। म्हणजे या तीनही क्षेत्रांची आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतील जी भूमिका आहे ती भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असताना दिसून येते। ज्यावेळेस आपण अर्थशास्त्राचे वेगवेगळे विकासासंदर्भात सिद्धांत अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की कोणतीही अर्थव्यवस्था असू द्या, कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था असू द्या, त्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या प्राथमिक टप्प्यामध्ये कृषी क्षेत्र हा आधार असतो। कृषी क्षेत्राचं जीडीपी मधील जे योगदान आहे ते योगदान अत्यंत महत्वपूर्ण असतं। अमेरिका, जपान, इंग्लंड, रशिया, फ्रान्स, इटली यासारखे वेगवेगळे जे देश आज आपण विकसित देश म्हणून ओळखतो, या देशांच्या सुद्धा विकासाच्या पहिल्या अवस्थेमध्ये, विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं जे योगदान आहे ते योगदान जास्त होतं। परंतु विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्यपणे एक संकल्पना वापरली जाते ती म्हणजे ज्या वेळेस कृषी क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा, कृषी क्षेत्राचा सकल घरेलू उत्पादनामधील वाटा कमी कमी होत जाऊन उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढत जाणे याला एक विकासाचं निर्देशक म्हटलं जातं। म्हणजे उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर
म्हणजेच 1947 नंतर कृषी क्षेत्राचा वाटा हा जास्त होता. 1950-51 साली कृषी क्षेत्राचा वाटा जवळजवळ 58% होता. 100% पैकी 58% वाटा हा एकट्या कृषी क्षेत्राचा होता. तर राहिलेले 42% वाटा हा उद्योग आणि सेवा क्षेत्राचा होता. म्हणजेच विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा जास्त असणं हे विकसनशील देशाचं लक्षण आहे. ज्यावेळेस आपण वर्तमान स्थितीचा विचार करतो त्यावेळेस जवळजवळ 2020-21 मध्ये जवळजवळ कृषी क्षेत्राचा वाटा 58% घसरून 20% आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 ते 2020-21 पर्यंत हा कमी होत गेलेला आहे आणि उद्योग आणि सेवा क्षेत्राचा सकल घरेलू उत्पादनामधील जो वाटा आहे तो वाढत गेलेला आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं हे एक विकासाचं लक्षण मानलं जातं. परंतु ज्यावेळेस आपण इतर देशाशी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा तुलनात्मक विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की इतर देशातील जी कृषी क्षेत्राची स्थिती आहे, जीडीपीच्या संदर्भामध्ये जी कृषी क्षेत्राची स्थिती आहे ती उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे हस्तांतरित किंवा संक्रमित झालेली दिसून येते. या स्लाइड मध्ये आपण पाहतो की इंग्लंड, अमेरिका, जपान, थायलंड, पाकिस्तान, चीन आणि भारत या देशांची यादीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये गुंतून राहिलेली किंवा कृषी क्षेत्रामध्ये एंगेज असलेलं जे एम्प्लॉयमेंट आहे, कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी जी लोकसंख्या आहे ती दर्शविलेली आहे. आणि याबरोबरच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा देशाच्या उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा किंवा वाटा कसा आहे हे आपण दर्शविलेलं आहे. तर विकसित देश म्हणून आपण ज्या देशांकडे पाहतो त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, जपान, थायलंड यासारख्या देशांमध्ये शेतीवरती अवलंबून असलेली संख्या एकूण लोकसंख्येच्या अतिशय नगण्य आहे. इंग्लंडचा जर विचार केला तर शेतीमध्ये रोजगारासाठी सामावलेली जी लोकसंख्या आहे ती केवळ 1% आहे. अमेरिकेमध्ये 1.6% आहे. जपानमध्ये 3.7% आहे. तर थायलंड, पाकिस्तान, चीन आणि भारत हे विकसनशील देश म्हणून या देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेली लोकसंख्या ही जास्त आहे. ज्यावेळेस आपण विचार करतो की एकूण देशाच्या उत्पन्नामध्ये जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की इंग्लंडच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा केवळ 0.6% आहे. म्हणजेच राहिलेला जो 99.4% वाटा हा उद्योग आणि क्षेत्राचा असताना दिसून येतो. म्हणजे केवळ 0.6% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. आणि अर्थातच कृषी क्षेत्राचं जीडीपी मधलं योगदान यामुळं त्या ठिकाणी कृषी क्षेत्रावरती अवलंबून असलेली लोकसंख्या देखील कमी असताना दिसून येते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर एकूण अमेरिकेच्या एकूण जीडीपी मध्ये केवळ 1.4% लोक जनता ही रोजगारासाठी शेतीवरती 1.4% वाटा हा कृषी क्षेत्राचा असताना आपल्याला दिसून येतो. जपानच्या अर्थव्यवस्थेमध्ये 1.2% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. तर थायलंडमध्ये 11.6% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. तर पाकिस्तानमध्ये हा आजही 25.1% लोकसंख्या 25.1% कृषी क्षेत्राचा वाटा आपल्याला असताना दिसून येतो. चीनमध्ये केवळ 9.2% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. तर भारतामध्ये 17.0% वाटा 17% वाटा कृषी क्षेत्राचा असताना आपल्याला दिसून येतो. कृषी क्षेत्राचा नंतर जे भारतीय अर्थव्यवस्थेचं महत्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे उद्योग क्षेत्र आहे. सुरुवातीला आपण पाहिलं की
उद्योग आणि सेवा क्षेत्रातील जीडीपीचा वाटा जो आहे तो वाटा वाढणं म्हणजे विकासाचं लक्षण समजलं जातं. तर आपण विकसनशील देशाची किंवा भारताची इतर विकसित देशांसोबत ज्यावेळेस तुलना करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की इतर देशांच्या तुलनेमध्ये उद्योग क्षेत्राचा जो वाटा आहे तो समाधानकारक आहे. भारताचा जो वाटा आहे तो समाधानकारक आहे, परंतु तो अतिशय नगण्य आहे किंवा कमी आहे. इंग्लंडचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस इंग्लंड मधील औद्योगिक क्षेत्राचा जो जीडीपी मधील किंवा सकल घरेलू उत्पादातील जो वाटा आहे तो 19.8% आहे. अमेरिकेच्या संदर्भात विचार केला असता आपल्याला असं लक्षात येतं की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचा जो वाटा आहे तो 20.5% आहे. जपानच्या संदर्भात ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस 26.2% वाटा औद्योगिक क्षेत्राचा असताना दिसून येतो. तर या थायलंडचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस थायलंडच्या अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक क्षेत्राचा जो वाटा आहे तो 42.1% आहे आणि चीनचाही जवळजवळ 42% आहे, 42.6% आहे. आणि भारताचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस 30% वाटा हा औद्योगिक क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असताना आपल्याला दिसून येतो. विकसित देशांच्या तुलनेत सुद्धा थायलंडचा औद्योगिक क्षेत्रातील जो वाटा आहे थायलंड आणि चीन यांचा जास्त आहे. ज्यावेळेस आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग म्हणून सेवा क्षेत्राकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की 2004च्या तुलनेमध्ये 2014 मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 52% वरून 53% पर्यंत वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. तर जे विकसित देश आहेत इंग्लंड, अमेरिका, जपान या देशांमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे. म्हणून आपल्या लक्षात आलं असेल की कृषी आणि उद्योग क्षेत्राचा वाटा हा कमी होत जाऊन इतर क्षेत्रांचा वाटा वाढणं हे एक विकासाचं लक्षण मानलं जातं. म्हणजेच अमेरिका, इंग्लंड, जपान हे जे देश आहेत या देशांमध्ये सेवा क्षेत्राचा आणि उद्योग क्षेत्राचा वाटा हा जास्त आहे. कृषी क्षेत्राचा वाटा हा अत्यंत नगण्य आहे. तुलनेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की भारताच्या जीडीपी मध्ये सकल घरेलू उत्पादामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा 53% आहे. म्हणजेच उर्वरित 47% वाटा हा कृषी आणि उद्योग क्षेत्राचा असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपल्याला जर विकसित देशांच्या श्रेणीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा कमी करत नेऊन उद्योग आणि सेवा क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील किंवा जीडीपीतील जो वाटा आहे तो वाटा वाढणं महत्वाचं ठरतं. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण केवळ भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात विचार करतो, मागील स्लाइड मध्ये मागील प्रेझेंटेशन मध्ये आपण इतर देशांसोबत तुलना केली होती, परंतु भारतीय अर्थव्यवस्थेची वर्तमान स्थिती ही कशी आहे हे आपल्याला या स्लाइडवरून या माहितीवरून लक्षात येईल. ज्यावेळेस आपण जीडीपीतील वाटा शेअर जो आहे या ठिकाणी जी किंमत दिलेली आहे शेअर दिलेला आहे आणि हे आहे ते कॉन्स्टंट प्राइस म्हणजे स्थिर किमतीवरती मूल्य आहे. स्थिर किमतीच्या संदर्भात वाटा आहे आणि या ठिकाणी करंट प्राइस म्हणजे चालू किंमत जी आहे या चालू किमतीला कृषीचं मूल्य काढले, कृषी क्षेत्रातलं जे उत्पादन आहे त्याचं मूल्य काढलेला त्याचा वाटा या ठिकाणी आपण पाहतो. म्हणजे कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे तो वर्तमान स्थितीत आजही 2020-21 ला आताची जी स्थिती आहे, करंटची स्थिती आहे त्याच्यामध्ये 20.19% वाटा आपल्याला कृषी क्षेत्राचा असताना दिसून येतो. तर उर्वरित जो आहे तो कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम असेल तर 7.16% वाटा, 7.16% वाटा हा कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम क्षेत्राचा आहे. त्याच्यानंतर फायनान्स आणि रिअल इस्टेटचा जो वाटा आहे तो 22.5% आहे. या प्रकारे
वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती या स्लाइड मध्ये दर्शविलेली दिसून येते. तर ज्यावेळेस आपण क्षेत्रनिहाय विचार करतो की कृषी आणि कृषी उद्योग आणि सेवा या क्षेत्रांचा वाटा किती आहे, यावरून आपल्या देशाची विकासाची स्थिती किंवा विकासाची जी दिशा आहे ती दिशा आपल्याला लक्षात येते. या स्लाइड मध्ये 2020-21 जो सध्याची स्थिती आहे सेक्टर वाईज कॉन्ट्रीब्युशन इन द इंडियन इकॉनॉमी या संदर्भामध्ये म्हणजे क्षेत्रनिहाय जो वाटा आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांचा जो वाटा आहे या वाट्याच्या संदर्भामध्ये ही स्लाइड आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे तो 20.19% असताना आपल्याला दिसून येतो. तर सर्वाधिक वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे. 53.89% वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे. उद्योग क्षेत्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तो 25.92% एवढा असताना आपल्याला दिसून येतो. या अंतर्गत समाविष्ट होणारे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, आता उद्योग क्षेत्रामध्ये मिनिंग आहे म्हणजे खाण आहे, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्र आहे, इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर सप्लाय याचा 2.7% वाटा आहे आणि कन्स्ट्रक्शनचा जो भाग आहे तो आहे 7.16%. या सेवा क्षेत्राचा ज्यावेळेस विचार करतो त्यामध्ये प्रशासन असेल, लोक प्रशासन असेल, फायनान्स म्हणजे वित्त असेल, रिअल इस्टेट म्हणजे जमीन किंवा जी भौतिक स्वरूपाची जी संपत्ती आहे त्याचं व्यवहार असतील किंवा सेवा क्षेत्रामध्ये हॉटेल, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, सर्व्हिस या घटकांचा या सगळ्या घटकांचा समावेश कशामध्ये येतो सेवा क्षेत्रामध्ये येतो. त्याचा वाटा 53.89% आहे. ज्यावेळेस आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस 1950 साली भारतीय कृषी क्षेत्राचा वाटा हा 58% होता आणि वर्तमान स्थितीचा जर आपण विचार केला तर तो 20% घटत गेलेला आहे. आणि इतर जे क्षेत्र आहेत उद्योग आणि सेवा क्षेत्र यांचा वाटा हा जास्त आहे. या तीनही क्षेत्रापैकी सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो सर्वाधिक आहे, तो 53% असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच जे काही अर्थतज्ञ होते, जे काही अर्थतज्ञ आहेत त्या अर्थतज्ञांच्या मते कृषी क्षेत्राकडून उद्योग आणि सेवा क्षेत्राकडे जो त्यांचा वाटा आहे तो वाढत जाणं हे एक विकासाचं लक्षण मानलं जातं. आणि विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचं योगदान हे महत्वपूर्ण असतं. परंतु तरी देखील विकासाची व्याख्या म्हणून उद्योग आणि सेवा क्षेत्राचं जो योगदान आहे ते योगदान वाढलं पाहिजे. म्हणून